हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण मॅथ्स चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत 4th स्टँडर्डचा सब्जेक्ट. मी घेत आहे मॅथेमॅटिक्स अकॉर्डिंग टू न्यू सिलॅबस. तर आज आपण घेणार आहोत 21 चॅप्टर नंबर सॉन्ग. ओके, तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत, तुमचे जे पेपर्स होणार आहेत, त्याचे जे पेपर्स असणार आहे, हे जेव्हा जेव्हा मी अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, तेही बघता येतील. ओके, सो लेट स्टार्ट 21 चॅप्टर नंबर सॉन्ग. सो पेज नंबर 62, पेज नंबर 63 या 2 पेजेसवरती तुमचं हे चॅप्टर हा इन्क्लूड केलेला आहे. सो आपल्याला आता ही एक छोटीशी नंबर्सची इंट्रोडक्शन करून देण्यासाठी एक पोएम त्यांनी ॲड केलेली आहे. ती पोएम आपण लर्न करूयात. ओके, सो लेट स्टार्ट. इथे आपल्याला काय दिसतं आहे? सन दिसतो आहे, राईट. सो सन किती असतं? ओनली वन सन. सो इथं त्यांनी काय दिलं आहे? इन द स्काय देअर इज अ वन सन, इट शाईन्स ऑन अ एव्हरी वन. तर आकाशामध्ये एकच सूर्य असतो, एकच सूर्य आहे आणि तो सगळीकडे सगळ्यांच्या वरती त्याचा प्रकाश पडतो, राईट. देन नेक्स्ट पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसत आहे? 2 आईज दिसत आहेत. सो 2 आईज टू यू अँड मी, म्हणजे 2 डोळे तुम्हाला आहेत, मला आहेत. ब्युटिफुल वर्ल्ड ऑल वी सी. तर हे जे सुंदर असं छान सुंदर जे जग आहे हे बघण्यासाठी तुम्हाला मला हे 2 डोळे आहेत. सो इथे आपल्याला 1 2 हे 2 नंबर्स इंट्रोडक्शन भेटतं. देन नेक्स्ट इथे आपल्याला फॅन दिसतोय. फॅनला किती ब्लेड्स असतात? 3 ब्लेड्स असतात, राईट. सो 3 ब्लेड्स ऑफ द ब्रँड न्यू फॅन, कूल एअर टू एव्हरी मॅन. मीन्स फॅनला 3 ब्लेड्स आहेत आणि त्याच्या वाऱ्याने त्याच्या हवेने प्रत्येक माणसाला गार हवा भेटते. देन इथे आपल्याला एक काऊचं पिक्चर दिसते, राईट. सो काऊचे लेग्स किती आहेत? 4 लेग्स आहेत. सो इथे आपल्याला 4चं इंट्रोडक्शन भेटणार आहे. काऊ कपिला. तर या काऊचं नाव सुद्धा त्यांनी दिलं आहे, काऊ कपिला विथ लेग्स 4, क्रीमी मिल्क टू एव्हरी डोअर. ओके, तर कपिला काऊला 4 लेग्स पाय आहेत आणि प्रत्येक दरवाजावरती किंवा प्रत्येक घरामध्ये आपण म्हणूयात एक तिच्यापासून क्रीमी मिल्क मिळतं. ओके, देन 5 फिंगर्स मेक फॉर फीस्ट टुगेदर. फीस्ट आहे, फर्स्ट नाही, सॉरी. 5 फिंगर्स मेक फीस्ट टुगेदर, युनायटेड वी स्टँड फॉर एव्हर. तर आपल्या हाताला किती बोटं आहेत? 5 बोटं आहेत, राईट. सो हे जर आपण अशी मूठ बंद केली, राईट, तर ते काय झाले? सगळे 5 फिंगर्स कसे झाले? फीस्ट टुगेदर म्हणजे एकत्र आले. युनायटेड वी स्टँड फॉर एव्हर. तर आपण याचप्रमाणे एकत्रित येऊन एखाद्या कामासाठी उभे राहूया किंवा एखादं काम पूर्ण करूया, असा या ठिकाणी याचा अर्थ होतो, राईट. तर इथं आपल्याला 1 2 3 4 अँड 5 हे 5 नंबर्स इंट्रोडक्शन होतं. देन नेक्स्ट बघायचं आहे 6 लेग्स ऑफ द बटरफ्लाय. तर फुलपाखराला किती लेग्स आहेत? 6 लेग्स. लेट्स प्ले विथ इट, डोंट बी शाय. नेक्स्ट रेनबो हॅज अ कलर 7. तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल रेनबो. तर रेनबोमध्ये किती कलर्स असतात? 7 कलर्स असतात. डेकोरेट द स्काय लाईक हेवन. तर या 7 कलरमुळं, या रेनबोमध्ये असणाऱ्या 7 कलरमुळं आपलं हे जे आकाश आहे हे कसं डेकोरेट केलं जातं? एखाद्या स्वर्गाप्रमाणे डेकोरेट केलं जातं. देन 8 स्पोक्स टू अम्ब्रेला ऑल सेड, नो फिअर ऑफ गेटिंग वेट. तर जी अम्ब्रेला आहे, या अम्ब्रेलाला जे काड्या असतात, स्पोक्स म्हणजे काय? काड्या. तर ह्या काड्या किती असतात? टोटल 8 असतात, राईट. आणि त्यावरती ती अम्ब्रेला सेट झालेली असते. सो आपल्याला भीती नाही, आपण पावसापासून भिजणार नाही. 9 फ्रेंड्स इन अ खो खो टीम, व्हेरी हॅपी दे ऑल सीम. तर खो खो आपला हा जो गेम आहे याच्यामध्ये किती प्लेयर्स असतात? 9 प्लेयर्स असतात, राईट. देन 10 टोज ऑन 2 फीट, वॉकिंग फॉरवर्ड ऑल नीड. तर आपल्या पायाची जी बोटे आहेत ती किती आहेत? 10 आहेत. ओके, सो 10 टोज ऑन 2 फीट, दोन्ही पायाला मिळून
10 बोटे आहेत. वॉकिंग फॉरवर्ड, पुढे पुढे जाण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. ओके, सो असं हे छान असं नंबर सॉन्ग इथं दिलेलं आहे, जे की आपण इथं बघितलं. याच्यामध्ये आपण फ्रॉम 1 to 10 नंबर्सचं इंट्रोडक्शन करून घेतलेलं आहे. इंट्रोडक्शन मीन्स या ठिकाणी त्यांनी आपल्याला स्पेलिंग दिलेले आहेत. ONE 1, TWO 2, THREE 3, FOUR 4, FIVE 5. ओके, 1 to 5चं स्पेलिंग बघितलं. नेक्स्ट बघूयात. SIX 6, SEVEN 7, EIGHT 8, NINE 9 and TEN 10. राईट. तर नेक्स्ट पेजवरती आपण 6 to 10 याचं सुद्धा स्पेलिंग बघितलेलं आहे. तर आता तुम्हाला नंबरचं इंट्रोडक्शन झालेलं आहे, तर आता त्याच्या स्पेलिंगचं सुद्धा आपण इंट्रोडक्शन करून घेतलेलं आहे. तर स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. सो इथं आपल्याला आता बघणार आहे नंबर अँड नंबर नेम्स. अगदी व्यवस्थित आता आपण इथे 1 by 1 बघूयात. 1, राईट, हे झाला नंबर आणि त्याचं स्पेलिंग पुढे दिलं आहे किंवा नंबर नेम्स त्यांनी म्हटलेलं आहे. ONE 1. ओके. देन 2, त्याचं स्पेलिंग TWO 2. 3, THREE 3. 4, FOUR 4. Then again 5, FIVE 5. Next is the 6, SIX 6. 7, SEVEN 7. 8, EIGHT 8. 9, NINE 9 and 10, TEN 10. ओके. सो व्यवस्थित हे जे स्पेलिंग त्यांनी दिलेले आहेत हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे आहे. त्याचा प्रॅक्टिस करायचा आहे, कारण एक्झाममध्ये तुम्हाला नंबर दिला जाईल आणि त्याचा नंबर नेम विचारलं जाईल. राईट. सो याचं जे प्रॅक्टिस आहे व्यवस्थित करायची. नेक्स्ट टास्क दिलेला आहे, फाइंड द नंबर नेम्स फ्रॉम 1 to 10. तर इथे एक पझल टाईप आपल्याला दिला आहे. आत्ता आपल्याला या चॅप्टरमधून जे नंबर्स आहेत, या नंबर्सचे जे नेम्स आहेत फ्रॉम 1 to 10, या नंबर नेम्स जे आहेत हे आपल्याला फाइंड करायचे आहेत आणि या थ्रूच आपल्याला आपल्या मेमरीमध्ये त्याचे जे स्पेलिंग आहे हे स्पेलिंग फिक्स करून ठेवायचे आहेत. राईट. तर इथं आपल्याला पझल दिलेला आहे. जस्ट लाईक त्यांनी दिलेलं आहे ONE 1, असंच आपल्याला 1 to 10 पर्यंतचे नंबर नेम्स इथे फाइंड आउट करायचे आहेत. राईट. चला, सो इथे 2 आपल्याला नेक्स्ट नंबर 2 बघायचा आहे. तर 2चं स्पेलिंग किती दिलेलं आहे बघा, TWO 2 दिलेलं आहे. सो ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हिअर इज TWO 2. राईट. नेक्स्ट THREE 3. सो हे स्पेलिंग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि ते आपल्याला इथं दिसतं THREE 3. ओके. दिस इज फॉर 1, दिस इज फॉर 2, दिस इज फॉर 3. देन 4 आपल्याला फाइंड आउट करायचं. 4चं स्पेलिंग बघा, FOUR 4. राईट. सो ते आपल्याला कुठे फाइंड आउट करता येतं बघूया. बघा इथे आहे FOUR 4. Right, this is for 4. Then 5. Here is a 5, FIVE 5. Okay, then next one is a 6. So 6, where is a 6? Here. 6. Next one is the 7. So बघूयात आपण 7. इथे लास्ट वन आहे बघा, 7, SEVEN 7. Next, 8, EIGHT 8. So let's find out where is the 8, 8, 8. Okay, so here is the EIGHT 8. Okay, here 8. Now 9. So 9 is a here, NINE 9. And last one is a 10, TEN 10. Right. सो बघा आपण इथे फ्रॉम 1 to 10 नंबर नेम्स या पझलमध्ये फाइंड आउट केलेले आहेत. तर स्टुडंट्स, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट बघूयात, रीड द नंबर अँड राईट
इट्स नंबर नेम. तर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की असे एक्झाममध्ये तुम्हाला फॉर 2 मार्क्सला क्वेश्चन विचारू शकतात. सो तुम्हाला त्यांनी नंबर देणार आणि त्याचा नंबर नेम राईट करायला सांगणार. सो तुम्हाला जे स्पेलिंग आहेत हे व्यवस्थित प्रॅक्टिस करावे लागतील. सो नेक्स्ट आपल्याला इथे दिलेला आहे हा नंबर किती आहे 1 नंबर. सो त्यासाठी किती येणार ONE 1. नंबर 4. सो इथे किती येणार FOUR 4. Number is 8. Then 8 EIGHT. Right? 8. Then 6. 6 spelling सोपा आहे SIX 6. ओके. 10. 10 चे सुद्धा सोपा आहे TEN 10. Next 2. Again TWO 2. Next number is 9. So NINE 9. Okay, now next number is a 3. THREE 3. And the 7 SEVEN. ओके. सो या ठिकाणी त्यांनी जे नंबर्स दिले होते ते अकॉर्डिंग टू दॅट आपण त्याचे नंबर नेम राईटअप केलेले आहेत. तर चला स्टुडंट, याचबरोबर आपला हा नंबर सॉन्ग जे चॅप्टर आहे इथे आपण फ्रॉम 1 to 10 नंबर्सचे जे नंबर नेम्स आहेत ही कन्सेप्ट जी आहे ही इथे क्लिअर केलेली आहे. आपण इथे बघितलेलं आहे, त्याची प्रॅक्टिस घेतलेली आहे, जे ॲक्टिव्हिटी दिल्या होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपला हा चॅप्टर कंप्लीट होतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि सहज शिक्षण मॅथ्स चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.